तर हा अधिक मास या निमित्तानं जवळजवळ 30 दिवस हा कार्यक्रम हा संपन्न होत आहे. आणि या 30 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आजची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. तर या 30 दिवसामध्ये अनेक तुम्हाला प्रवचनकार, कीर्तनकार आपल्या आपल्या अभ्यासानुसार आणि त्यांच्या ज्ञानाच्या दृष्टीनं आलेल्या अनुभवानं तुम्हाला हे मार्गदर्शन करतात. आणि आज जी सेवा आलेली आहे, तर यांना आम्ही बाजीराव महाराजांना आम्ही विचारलं होतं की तुम्ही आणि कुठल्या इथं काय होतं, हरिपाठावरती पहिल्यांदा त्यांच्या अधिक मासामध्ये होतं, नंतर भागवताच्या ह्याच्यावरती होतं. तर असं काय आहे, तर तसं काय नाही म्हणले. तुम्हाला जी ओवी तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकताय म्हणलं. तर आज आपण प्रवचनासाठी 6व्या अध्यायातली मला वाटते 7वा श्लोक आहे. तर माऊलीनं त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. तया स्वांत कारण चिता सकल कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. तर या 6वा अध्याय हा योगशास्त्र, तर आत्मस्वरूपाचं आपल्याला दर्शन होण्यासाठी, आत्मदर्शन होण्यासाठी अनेक मार्गानं जाता येतं बरं का. अनेक मार्गाचं यात कर्म मार्ग सुद्धा आहे. जो कर्म मार्ग सांगितलेला आहे त्या कर्म मार्गामध्ये आहे ना. हा असं ठीक आहे, असू दे, काय असेल ते. तर कर्म मार्गामध्ये असताना सुद्धा तिथं फलाची अपेक्षा नाही आहे. दुसरं भक्ती मार्ग आहे, तिथं अपेक्षा आहेत. कारण अपेक्षाशिवाय भक्ती ही सामान्यांच्या मध्ये राहते. आणि तिथं सुद्धा ज्ञान जे आपणला त्या देवापर्यंत नेतं. अशा या 3 विभाग केलेले आहेत. म्हणजे 6 अध्यायाचे असे 3 विभाग आहेत. आणि या 6वा जो अध्याय आहे योगशास्त्र आहे. तर योगशास्त्र सांगत असताना माऊलीनं पहिलं सांगितलेलं आहे काय, स्वांत कारण चिता. आता स्वांत कारण चिता म्हणजे अंतःकरण, आपलंच अंतःकरण जिंकायचं आहे इथं. आता अंतःकरण म्हणलं की त्याच्यामध्ये आलंच, त्यामध्ये मन आलं, बुद्धी आली, चित्त आलं, अहंकार आला. आता एकदा असं प्रश्न पडतो की आता नेमका याला नाव द्यायचं कोणाचं, की ते एकदा मन असतं, तर एकदा बुद्धी असतं, चित्त असतं, तर एकदा ते अहंकारानं उठतं. तर या अंतःकरणाचा हा जो विषय आहे त्याला वृत्ती म्हणलेला आहे. आणि या वृत्तीलाच माऊलीनं देव म्हणले. तर आपल्या शास्त्रामध्ये किंवा संत विचारामध्ये सकलार्थमती प्रकाशो माने निवृत्तीदासो अवधारित. सकलार्थमती प्रकाशो म्हणण्यामध्ये वृत्ती आणि वृत्तीमध्ये असलेलं ज्ञान, सामान्य रूपानं असलेलं ज्ञान, हाच आपला देव आहे बरं का. आता वृत्तीमध्ये असलेलं ज्ञान हा देव, आता आमचा जो देव आहे तो बाहेरचा देव नाही, बाहेर कुठेही नाही, तो आत शोधायचा आहे. आणि आतल्या देवाला जाणून घ्यायचं आहे. पण या आतल्या देवाला जाणून घेत असताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. आणि या करण्याचा जो भाग आहे तो करण्यामध्ये स्वांत कारण जिथा, त्याला आधी जिंकावं लागतं. आता जिंकण्यामध्ये सुद्धा फार कष्ट आहे.
इतकं सोपं तरी आहे ते. कारण इथं अर्जुनाची सुद्धा शंका आहे, मन कसं होईल, कसं आहे ते सांगितलंय ते. मर्कट समाधी येईल असं म्हटलंय त्यांनी. ते असं चंचल असल्या कारणानं त्याला समाधीपर्यंत आणि स्थिर राहण्यामध्ये कधी असतंच, म्हणजे ते स्थिर होतच असं नाही बरं का. फार कष्ट आहे त्याच्यामध्ये. कारण पराकष्टा केल्याशिवाय, कारण पराकष्टाशिवाय मनाची स्थिती ही स्थिर होत नाही. अनेक युक्ती प्रयोग त्यानं त्याला सांगितलं. वैराग्याचे निबळे लावून अभ्यासाचे नि मोहरे. हळूहळू हे वैराग्याचं जसं जसं त्याचं वाढेल तसं बरं का. कारण मन हे आपलंच असतं, कधी काय धरल, कारण त्याच्यामध्ये जे असलेलं ज्ञान आहे, वृत्ती ज्ञान आहे, ते मान्य करावं लागतं बरं का. कारण हे तर मान्य करावं लागतं म्हणजे इथं सत्ता आहेत, सत्ता आहे बरं का. ही तर व्यवहारी सत्ता आहे, प्रातिभाषिक सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्ता सुद्धा आहे. आता व्यवहार सत्तामध्ये सुद्धा आपण जर म्हटलं तर व्यवहार तुमचा आमचा सर्वांचा आहे. ईश्वरानं तो रचित केलेला आहे आणि या रचित व्यवहारामध्ये जो तो आपली आपली कर्मभूमी आहे, कर्म विषय असतील, म्हणजे पशूंचं सुद्धा व्यवहार आहेत बरं का महाराज. ते त्यांची कर्मभूमी आहेत, ते आपलं आपलं कर्म आपल्या आपल्या परीनं हे करत असतात, चालवत असतात बरं का. त्यांना तुम्ही वैरण टाका नाही टाका ते कधी काही सांगत नाही. त्यांचा एक व्यवहार आहे, तो त्या व्यवहारामध्ये राहतो. आता ह्या व्यवहारी सत्तेमध्ये ज्या गोष्टी आहेत, पण मनुष्याचं सुद्धा ह्या व्यवहारी सत्तेमधलं काम आहे. काय काम आहे तर एकदा तो आला त्याला एक स्वातंत्र्य मिळतं, ते बुद्धीचं मिळतं. आता त्या बुद्धीमध्ये असलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याचा जर उपयोग त्यानं अगदी त्याच गोष्टीत केला, कोणता आहे त्याच रोजच्या जीवनामध्ये, काय रोजचं जीवन आहे तसंच की, ज्याचं त्याचं चालू आहे दिनचर्या, ज्यांचे त्यांचे व्यवसाय आहेत, गोष्टी आहेत, पण त्याला कधी वाटत नाही बरं का की यातलं सत्य काय असत्य काय आहे. खरोखरच जी मी आज म्हणजे या गोष्टी भोगतो आहे किंवा मला त्याच्यात समाधान वाटतं, कारण समाधान ही गोष्ट तिथं असती तर इतका पसारा करता गरजेचा लागला नसता बरं का. कारण जर असतंच तर बरं का. म्हणून व्यवहारी सत्ता ही अबाधित राहते, तुमचं आमचं येणं जाणं हे चालू राहतं. म्हणून संधी म्हटलं जातं, या देहाला संधी म्हटलं जातं, कारण हितच ते अंतकरण जिंकायला येतं. या संधीचा उपयोग झाला तर शास्त्र सांगतं, शास्त्र अगदी सांगतं की तुझ्या ठिकाणी संसार कदाचा नव्हता, संसार कदाचा नव्हता, पण तुम्हा मला तो अनुभवाचा आहे, तुमच्या आमच्या अनुभवाचा आहे. त्याच्यात सुख आहे, दुःख आहे, कितीतरी गोष्टी आहेत. आपण लहान होतो, बाळपणाचे पहिले बाळ जसे आई बाबा हो पिसे आम्ही सुद्धा झालेलो आहे. लहानपण आमचं सुद्धा त्या खेळण्यांच्या मध्ये होतं. आपण त्या बाळपणामध्ये त्या गोष्टी सगळे खेळलो, बागडलो आणि त्या बागडण्यामध्ये सुद्धा झाला आपला तो काल निघून जातो. आई बा हो पिसे, मग तरुणपणा स्त्रीमाशे बोलवणे टाके, तिथं पण थांबला नाही. त्याची प्रेम हो बालकाशी, म्हणजे जरी तो म्हातारा झाला तरी आपल्याला जो असलेला नातू त्याच्यावर तो प्रेम करतो. म्हणजे हा जो चाललेला संसार आहे तो असा निरंतरच चालत असतो आणि या निरंतर चाललेल्या संसारामध्ये कधी वाटत नाही बरं का, चुकूनच वाटतं बरं का.
काहींना होतं बरं का. याच्यात एक उदाहरण सांगायला लागतं. याच्यात एक उदाहरण सांगायचं तर दादा महाराज साखरेंचं सांगावं लागतं. आम्ही तुम्ही करत असतो संसार, ते सुद्धा त्यांच्या संप्रदायामध्ये नाना महाराज साखरे त्यांच्या घरी जे अखंड प्रवचन, अखंड ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती आणि सतत सातत्यानं त्यांचा अभ्यास चालायचा. दादा महाराज साखरे ही जे वैराग्यवान संपन्न असताना सुद्धा त्यांना वाटलं अजून माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. म्हणजे अज्ञान किती घडत असतं. तुम्ही आम्ही काय हे प्रवचनातले 2 शब्द सांगतोय ही फार मोठे महाराज गोष्ट नाही बरं का. म्हणजे मोठ्यांच्याकडनं परमार्थ शिकावं लागतं. हे असं वाटतं की आज महाराज मी ऐकलं की बाल कीर्तनकार, हास्य कीर्तनकार काय कुठं लागेल. मोठी मोठी लोक जिथं तपश्चर्याला बसून सुद्धा एक सेकंद तो यावा असा म्हणला, सेकंद बरं का महाराज, तो यावा असा म्हणला तरी तिथं तो येत नाही बरं का. आणि बाल हास्य कीर्तनकार येतील का त्यांच्यामध्ये? अहो तुमचं वय काय, तुमच्या गोष्टी काय, कधी काय पाहिले, वाचली का ज्ञानेश्वरी काय? म्हणजे आम्ही सुद्धा महाराज पाठाला जात होतो. हे काय तुम्ही 1 तास बसताय बरोबर आहे, 3-3 तास बसायला यायचं. अहम घट जानाय 2 वर्ष अहम घट जानाय मध्येच गेले बरं का. आता ही इतकी शास्त्रीय प्रक्रिया आहे की ज्याला मुक्त करण्यामध्ये सुद्धा थोडासा सुद्धा विलंब लागणार नाही बरं. 2-2 वर्ष डोक्याचा भुगा होतोय. विचारसागर जर हे करायचं झाला म्हटलं की नाही, डोकं पार ह्याच्यात ठेवून जावं बरं. कारण इतका सूक्ष्मरित्या तो लिहिलेला ग्रंथ आहे बरं का. इतका सूक्ष्म म्हणजे या महाराज अहम घट जानाय म्हणायला 2-3 वर्षे गेली, जाणायला गेली. आता ते एवढं सोपं एक वाक्य जरी असलं तरी इतकं ते पोलवरचं आहे. हास्य कीर्तनकार इकडं जाऊ शकत नाही. ज्यांच्या ठिकाणी दादा महाराज सारखे ज्यांना सुद्धा हा जो संसार समजला नाही, त्यांना सुद्धा वाटलं माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. ते उठले आणि काशीला गेले बरं महाराज. जाताना काही नव्हतं आणि ते गेले. त्यांना दक्षिणामूर्ती यांच्याकडेच जाऊन काय करायचं होतं, दीक्षा घ्यायची होती. असं नव्हतं की तिथे गेला आपल्याला लगेच पक्ष प्रवेश, असं काय नसतं बरं का. तिथे काय कसोटी असती, परीक्षा असते. कारण परीक्षा घेतल्याशिवाय आत्ताच्या परीक्षा बघा त्या आधीच सगळं झालेलं असतं सगळं, आणि मग ती पोरं जाऊन पेपरला बसतात. काय करायचं आहे त्या अशा गोष्टी? कुणी काय जाणलं त्याला? म्हणजे त्यांची कसोटी झाली? काहीच नाही झालेलं. 6 महिने तिथं बसले होते. ते म्हणजे त्यांचं जे चरित्र आहे, म्हणजे साखरे महाराजांनी त्यांच्याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे महापुरुषांच्या गोष्टी काय कायच्या लागतात की आपण आहे कुठे, एकदा समजत नाही की सुरुवात कुठनं करायची. आता प्रवचन महाराज म्हणतात, बाजीराव महाराज म्हणतात तुम्ही घ्या एक प्रवचन, पण ते प्रवचन सुरुवात कुठनं करायची, त्या परमार्थाला सुरुवात कुठनं करायची हे जर एखाद्याला कळत नसेल म्हणजे सुरुवात होत नाही बरं का महाराज. शेवट आहे मात्र. कारण अज्ञान कसं घडत आहे हे कुणाला इतकं त्या बुद्धीवरचं बसलेलं आहे. भल्या भल्यांची कसोटी लागते. कारण त्यांचं अज्ञान त्यांना वाटलं की माझ्याकडे जास्त अज्ञान आहे. दादा महाराज सारख्यांच्याकडे त्यांना वाटलं की आपल्याकडे अज्ञान अजून आहे. इतकी वैराग्य संपन्नता असून सुद्धा ते गेलेत बरं का. नंतर दक्षिणामूर्ती त्यांचा 6 महिने त्यांना जवळ घेतला नाही. संसार ऐसा दारुण जो भेटलाचे हरेश्वर, ज्ञानदाने सकरण भजीचे गुरु. त्यांच्याकडेच गेल्यानंतर ना बरं का, संसार ऐसा दारुण म्हणजे किती मोठा आहे, आणि या संसारातनं बाहेर पडण्याचं जे काही ज्ञान आहे ते त्यांना भजल्याशिवाय होत नाही. गुरूंच्या ठिकाणचे असलेलं ज्ञान तेच तुम्हाला मुक्त करत असते बरं का. भलेही जरी ही परंपरेनुसार जरी तुम्ही हे सप्ते वगैरे जे आहेत बरोबर आहे, चांगलं आहे,
चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, ह्याच्यातनं जाऊन कळतं बरं का. नाहीतर एक एक जाऊन पाया पडतात, नंतर म्हणतात की होता भोंदू महाराज. आता काय करायचं ते नंतर तुम्हाला कळून, त्याचा काही फार मोठा फायदा नाही हो भोंदू म्हणण्यासाठी. पण तुम्ही तितक्या त्या बुद्धीच्या तर्कापर्यंत गेलेला नाही की समोरचा माणूस तुम्हाला काय, कोणत्या गोष्टीनं तुम्हाला फसवतात की तुमचं कल्याण करतात हेच कळत नाहीये. निदान पक्षी एवढं तरी निदान बाबा सप्ते झाले काय झालं तर लोकांच्यात जागृती थोडीशी होईल आणि निदान त्या बुद्धीला थोडासा हे कळेल की बाबा हे काय खरं आहे काय नाही, खरं खोटं, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, विवेक, या त्या बुद्धीला दिलेला जो जो त्या बुद्धीला ईश्वरानं दिलेला भाग आहे, त्या बुद्धीनंच तो विचार करायचा आहे. त्या बुद्धीचा थोडासा जरी वापर केला आपण, भलेही आज मला लगेचच ह्या पाहिजेत गोष्टी मिळत नाही, अदृष्ट असते त्याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी आहेत. असे एकाएक पाप पुण्याच्या गोष्टी आहेत, अनंत जन्मीचे किती काय काय झालेल्या गोष्टी आहेत, पाप पुण्य संचय आहे, ह्या जन्मात वापरायचं आहे, काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे हे आधीच कोणी ठरवत नसते. पण तरी सुद्धा लोक अशी जाऊन पडत असतात आणि आपल्या ह्यानं सगळं वाटोळ झाल्यानंतर कळतं त्यांना की भोंदू होता. कोणी गेलंय का असं इतक्या तीव्रतेनं महाराज? हा ज्ञान जर बाबा काय के हे बिरडे भेटेल, काय हा स्वामी भेटेल, त्यांना सुद्धा किती तळमळ असावी, साधक सुद्धा घ्यायला, कारण ही ओवी सुद्धा साधकाची आहे महाराज. स्वांत कारण जिता सकल कामोप शांता, तयासी परमात्मा दुरी नाही. कारण याच्या खालच्या ओव्या जर बघितल्या असा, हा घटाका हृदयसा आणि मल्या तया आकाशा न लगे मिळव आकाशा झाला, म्हणजे त्याच्या खाली अभेद भेदाच्या सगळ्या ओव्या लिहिल्या आहेत. पण एक ओवी लिहित असताना सुद्धा योगशास्त्रामध्ये सुद्धा माऊली स्वांत कारण जिता तुम्हाला आधी करायचं काय आहे हे सांगितलेलं. कारण आपलंच अंतःकरण जिंकल्याशिवाय पुढच्या पायऱ्या चढता नाही. क्रमवार आहे बरं का. असाच एकाएक गेला आणि त्याला तहान लागली, तो जाऊन जर समोरचं पाणी जर प्यायला त्याला सुख वाटेल म्हणता महाराज. सुख नाही तर त्याचं तोंड त्याचं वाकडं होणार आहे. तेच पाणी आकाशाच्या नभातून ज्यावेळी तुमच्या जवळ येणार त्यावेळी ते गोड असणार आहे आणि ते पाहिल्यानंतर तुमची तहान भागणार आहे. हा जो क्रमवार जो आहे, परमार्थ सुद्धा एकाएक नाही बरं का. होईल एखाद्याला थोडीशी वैराग्य वृत्ती होतो, येतोय बसतो, नंतर तो तसाच ते निघून जातोय बरं का. तेवढ्यावरती एखाद्याला असतं थोडंसं जाऊन बसावं, हे करावं ते करावं, नंतर व्यवहार बदलतात. कारण हा ज्ञान जे स्थिर होण्याचं साधन जे आहे, जिथं साध्यवान म्हणजे साध्यापर्यंत तो पोचायचा आहे, ते साध्य कुठं तर तिथंच राहतंय आणि हो तिसरीकडेच फरक पडतो. म्हणजे पूर्णावृत्तीची वाटा मोडल्या का ह्या कशाला ओव्या पुढच्या काय करायचं ते काय फारशा ह्याच्या नाही आहेत. त्या आधीच त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून काठ्यान्यता जी काय आहे ही जाणून घ्यावी. कारण ह्यातली एक गोष्ट महाराज तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आम्ही सुद्धा असंच एक बालबुद्धीनं म्हणा किंवा कोणत्या गोष्टीनं ज्यावेळी आम्ही गेलो पहिल्यांदा पाठाला वगैरे काय, त्यावेळी आम्ही ज्ञानेश्वरी वाचतच होतो. ते म्हणजे तुम्ही वाचू नको सांग का, तुमचे उच्चार हे तसे नाहीत. आम्हाला जरा वाईट वाटलं का, काय महाराज सांगतात बघा, आम्ही वाचायला लागलोय खरं हे म्हणतात आम्हाला तसे उच्चार तुमचे नाही, तुम्हाला ते काय कळणार नाही, आधी हे करा काय. आता हे बी त्यावेळी आम्हाला बालबुद्धी असेल काय असेल, थोडासा ते आम्हाला अपमान बी वाटायचा, काय महाराज आम्हाला वाचू बी देत नाही. पण ते तसं नसतं, आपलं कल्याण असतं. कल्याणाची गोष्ट लगेच कळत नाही बरं. म्हणजे तुम्ही घेत असताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं घ्या, हा हेतू त्यांच्यामध्ये असतो. तुम्ही असंच वाचू नको सा, प्रत्येक गोष्ट ओवीने ओवी वाचा. काय सांगितलेलं आहे, कोणत्या वेळी कोणता भाग आला आहे. कारण सगळ्याच गोष्टी कधी कर्मभाग येतोय, कधी योगाचा भाग येईल, कधी भक्तीप्रती येतील. झडझडून येवयला आणि भक्तीचे वाटेला जे आदोपावशी अभ्यंग वेल निज धामाचे, कधीतरी ज्ञानाच्या गोष्टी येतील, कधी कोणता विषय बदल हे सांगता येत नाही ज्ञानेश्वरी. कारण तो प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा विषय आहे. एकाएक जर हा, कारण ही स्वकष्टार्जित गोष्ट आहे बरं का, स्वतः कमवायची आहे.
इथं देव कुणाचा कोणी काय द्यायचा घ्यायचा हा विषय नाही. तिथं जो ज्याच्या ज्याचा स्वर्जित असलेला ज्ञानाचा प्रकाश, आपल्या प्रकाशानं तो मी देवच आहे ही वृत्ती अखंडाकार राहते आणि त्या अखंडाकारा वृत्तीला कोणीही बाधा करत नाही, काय नाही. आणि तो जसा देव म्हणून उठतो तसाच तो देव होतो, बरं का. परत त्याला कुठल्याही गोष्टीचा, अन्य गोष्टींचा सुद्धा वारा त्याच्यामध्ये येत नाही. इथंपर्यंत जोपर्यंत जाऊन ठेपला, कारण तयासी परमात्मा दोरी नाही, जर ह्या दोन गोष्टी आधीच्या झाल्या तर, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा महाराज पामर विषयी पण आहेत आणि मुक्त पण आहेत. मुक्ताच्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी त्यांच्यासाठी श्रवणाधिक असतील किंवा काय असतील, विवेकाधिक असतील, त्यांच्या गोष्टी पूर्ण झाल्या. त्या पूर्णत्वाच्या असल्या कारणाने तिथं सुद्धा कोणता कार्यभाग सांगितलेला. पण जिज्ञासूला मात्र तसं नाही, बरं का. जिज्ञासूला जिज्ञासा तीव्र असावी लागते. जितकी तीव्रता तितक्या तो वेगानं जातो. एखादाच असतो, बरं का. कारण जेवढी तीव्रता असेल तरच पक्षी फळाचे गंवे जैसा, उपलपणासारखा पक्षी फळाशी गंवे क्वचितच, बरं का. क्वचित असणारे फार त्यांचा बी सुद्धा काही पूर्वभाग असतो, पूर्वाभ्यास असतो आणि त्या पूर्वाभ्यासाचा फायदा म्हणजे त्यांना थोडासा त्याच्यातलं ज्ञान असल्या कारणाने चांगदेवादिक आहेत, बरं का. त्यांना स्वानुभव होता, स्वतःच्या आत्म्याचा अनुभव ते घेत होते. पण त्यांना सुद्धा ज्ञानाची गरज होती का. ते सुद्धा 1400 वर्ष थांबलेत, बरं का. त्यांना सुद्धा माहिती होतं की हे जे असलेलं खरं नाहीये, बरं का. का खरं नाही, कारण त्यांना स्वानुभवानं आपला आत्मा सुखरूप आहे, आनंद रूप आहे याचं जाणीव होते. 1400 वर्ष राहणे एवढी सोपी गोष्ट नाही, बरं का. कारण योग्याला ती शक्ती असते, बरं का महाराज. कारण जिथं सामान्यपणे आपले मृत्यू होतात तो योग जो ज्यांच्याकडे आहेत, योग धारणा करणारे लोक आहेत, तो प्राणवायू जो आहे, तो प्राणवायू अशा ठिकाणी जो जाऊन ठेवला जातो ती यमाला सुद्धा ते दार उघडता येत नाही. 14 वेळा चुकवलं, बरं का त्यांनी. आणि 14 वेळा चुकवून ज्यावेळी माऊलींची भेट झाली त्यावेळी 65 सुद्धा त्यांच्यासाठी तयार झाली. कारण तो जो आनंद होतोय, साचची पुढती विरा न येती स्वप्न जागरा, तरीच ब्रह्म भावकारा म्हणून येते. जर त्याला त्या समाधी कालामध्ये असलेलं सुख, ते समाधी कालाचं सुख हे आपणला जसं झोपेमधलं सुख आहे त्या झोपेच्या सुखासारखंच, म्हणून ब्रह्मभाव साचू करा म्हणून त्याला म्हणलं असतं. ते ब्रह्मभाव आहे, सुख आहे, पण तो जागृतीमध्ये यावं लागतं त्याला. तिथून उत्थान पावताना जागृतीमध्ये येतो आणि जागृतीमधला सगळा पसारा हा आपल्याला माहितीच आहे. पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी अज्ञान हे काय लगेच त्याच्यावरती आवरण घालायला तयारच आहे आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी जन्मा किती यावे मरावे, ह्या गोष्टी ह्या सगळ्या चालूच अखंडपणे चालू राहण्यासारख्या आहेत. म्हणून त्याला ब्रह्मभाव साचू करा म्हणू इति म्हणलं असतं, पण तिथं राहत नाही. नंतर मग गुरूंची भेट आहे आणि तिथून पुढं ते त्यांचं सुद्धा ज्ञान त्यांनी हे केलेलं आहे, संपाद्य केलेलं आहे. आता स्वांत कारण जिता जर म्हणायचं असेल महाराज, तर जिंकायचं असेल तर त्याची थोडीशी सुद्धा आपणला त्याची हे लावायला लागते, सोय लावायला लागते. कारण जिंकायचं तर आहे, समोर हा दृश्याचा पसारा आहे. कारण त्याच्याजवळचं ज्ञान हे ज्ञानरूपानं कसं आलं, कुठून आलं, याची सुद्धा व्यवस्था लावायला लागते. दा अहम घट जानाय हया म्हणण्यामध्ये सुद्धा तो जो घट आहे, मी घट जाणला म्हटल्यानंतर ज्या घटाच्या वरती असलेलं आवरण हे अंतःकरणाच्या प्रकाशानं त्याचं पहिल्यांदा निघून जातं आणि तो घटाचं ज्ञान अंतःकरणामध्ये होतं आणि अंतःकरणामध्ये असलेलं ज्ञान ज्यावेळी त्याला होतं त्यावेळी तो म्हणतो मी घट जाणला.
आता घट जाणल्यानंतर नाही तर घट जाणणारा एक आहे, घट एक आहे आणि त्याचं ज्ञान एक आहे, अशी त्रिपुटी तयार होती बरं का. त्या त्रिपुटीचं ज्ञान असतंच बरं का. ही त्रिपुटी म्हणजे हे ज्ञान कुठनं आणावं लागत नाही. नाहीतर कोण म्हणते जे ज्ञान म्हणजे घट जाणल्यानं ज्ञान कुठून तरी आणावं लागतं, नाही, तो वृत्तीचा आभास असतो, त्या आभासालाच ज्ञान असतं बरं का. कारण इथं एक म्हणजे माऊलीनं सांगितलेली सुद्धा ओवी आहे, खालांबा धावे पाणी भ्रमर पुष्पराचे घाली. वरून येणारा पाण्याला सांगावं लागत नाही, खाली ते मूळचंच येत असतं, कारण त्याला ज्ञान आहे. वेदे न करते वेरणा विषयवारी सहज वासना, या ज्या गोष्टी आहेत या ज्ञानामध्ये येतात बरं का. कुणाला सांगावं लागत नाही, कारण त्यांच्यासाठी अशी काही शाळा निर्माण झालेल्या नाही, त्या सहजरित्याच आहेत, सहजरित्यानं येत नाहीत. येत असल्या कारणानं इथून बाजूला घ्यायला लागतं, इथून बाजूला व्हावं लागतं. कारण या इथून बाजूला होण्यामध्ये स्वांत कारण जिता, कारण हे जिंकावंच लागतं महाराज. कारण जे ते विषयाची दाटझाडी माझी क्राम हृदयाची, चुकवून आला पहाडी सद्वाचने, चुकवले तरच बरं का, क्रमवार आहेत बरं का या गोष्टी. चुकवून आला पहाडी सद्वासनेची, मग साधू संगे सुट्टा उजू कर्माची आवाटा, अपप्रवृत्तीचा अवाटा डावलून या. तिथं जर अपप्रवृत्तीचा बाजूला केल्या तरच मग पुढच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ज्या मिळवायच्या आहेत त्या. पण अज्ञान आहे हे आधी मान्य करावं लागतं, आणि ह्या मान्य केल्यानंतर स्वांत कारण जिता, सकल कामोप शांता. सकल काम म्हणजे काम ही वासना सर्वांच्या मध्ये राहतेच. काम क्रोध लोभ मत्सर अधिक गोष्टी, अहंकार अधिक गोष्टी किती झाला तर शेवटी अहंकार म्हणजे देहाला मीच म्हणतो महाराज, देहाधिक पसारा. पसारामधला कोणी जरी सांगितलं बाबा हा पसारा तुझा नाही किंवा ह्या गोष्टी तुझ्या नाहीत, तरी सुद्धा कुणीही ऐकण्याच्या याच्यामध्ये नसतं बरं का. भले भले जरी सांगत असले तरी सुद्धा महाराज, सकल कामोप शांत तयासी परमात्मा दूरी नाही. या दोन पायऱ्या चढल्यानंतर ज्या पुढच्या येते ते परमात्मा दूरी नाही म्हणजे तो वेगळा नाही. आता तो म्हणतो की मी अज्ञ आहे, मी काही जाणत नाही, म्हणजे अज्ञान हे तिथं कार्य करत असतं. अज्ञान हे कुणाचं आहे महाराज? त्याचंच आहे. कारण वरच्या जर ओव्या जरी बघितला, एरवी तरी तिची आहे, तर काय तिची बुद्धी तैसी नव्हे. जर बुद्धीनं ठरवलं तर तोच आहे, तोच तो आहे. पण अनेक जन्माचे संस्कार आहेत, अनेक जन्माच्या संस्कारानं तो म्हणतो मी काय असा नाही. पाहे बा बद्ध भावना जोडा, नळीवरी बापुडा, मोकळ्या पायाचा चौडा गोवी आजी. कारण बद्ध भावना ही आपल्यामध्ये झालेली आहे. मी मुक्त कसा असेल, ही मुक्त भावना ही कधी त्याच्यामध्ये लवकर रुजू होत नाही. कारण रुजू होण्यामधले जे काय अडथळे आहेत, प्रतिबंध आहे, ते अज्ञान कार्य आहे. आणि अज्ञान कार्य इतकं मोठं असतं की भल्या भल्यांना सुद्धा तिथं ते हात टेकवावं लागतात. आणि बऱ्याच प्रयत्नानंतर आमचं आहे कसं की सांगतात ते की करा, हे करू नका. पण सांगण्यामधलं जे किती आत्मसात केलं हे कोणी काय सांगत नाही. आत्मसात म्हणजे आचरणामध्ये किती आलं, किती मी घेतलं, काय केलं, माझ्यात काय बदल झाला. कारण परमार्थ हा फक्त सांगण्या बोलण्यामध्ये आणि एखाद्या एवढ्याच सप्ताहामध्ये असतो असं येतो. नाहीतर एवढाच असतं तर महाराज
अमानित्व, दंभित्व, अहिंसा, अर्जव, शांती ह्या गोष्टी सांगितल्या नसत्या बरं का महाराज. त्या प्रकट होतात त्याच्यामध्ये. कारण इतकं सोपं नाही आहे. इथनं जर कोणी म्हणला तुमचं प्रवचन काय बरोबर झालं नाही, तरी त्याला सुख वाटेल का दुःख वाटेल? म्हणला महाराज काहीतरी होणारच की. काहीतरी अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे अंतःकरणामध्येच राहतं बरं का महाराज. हे स्वांतकारण चिता जे तुम्ही म्हणताय की नाही, याच्यापुढे मग फार मोठ्या गोष्टी आहेत. काय अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे तुमच्या अंतःकरणामध्येच राहत असतं. व्याळा का हरा वर पडेल या नरा, हरी कनी दरारा सरिसाची उठी. म्हणजे एखाद्या हेनं साप आहे, सर्प आहे, हार आहे निळ्याचा, त्यानं उचलून घेतलाय, त्याला ते सुख वाटतं बरं का तेवढे. कारण हार तो कसा आहे, निळा हार आहे म्हणजे मोत्याचा आहे, कशाचा आहे, सुख वाटलं बरं का. नाही दुसऱ्याने येऊन सांगितलं अरे तो सुख काय आहे, तो साप आहे. काय आहे? साप आहे. हातात धरून बसेल म्हणता महाराज. लगेच टाकून देणार. अनुकूल प्रतिकूल ज्ञान कुठं आहे? तिथंच आहे, त्या ठिकाणीच राहतं ते. कधी त्याला हे करत नाही, प्रतिविरुद्ध करत नाही बरं का. म्हणून व्याळा का हारा वर पडल्या नारा, हरिकानी दरारा सरिसाची उठी. ते कधी सुखही देतं आणि कधी दुःखही देतं. कारण स्वांतकारण जिता म्हणण्यामध्ये कधी फार त्यातलं जे वृत्ती ज्ञान आहे, त्या वृत्ती ज्ञानाला वृत्ती ज्ञानाचंच नंतरनं ब्रह्मरूपामध्ये किंवा ब्रह्मभावामध्ये त्याचं परिवर्तन होतं. जोपर्यंत तो अज्ञ आहे, तो जोपर्यंत त्यांना श्रीगुरूंची भेट नाही, तोपर्यंत तो आपल्या आहे त्या संसारिक दृष्टीमध्ये किंवा आहे त्यालाच मी किंवा देहालाच मी म्हणत असतो. आणि देहाधिक पसारा जो आहे, त्या पसाऱ्यामधल्याच गोष्टी आपल्या आहेत आणि त्या आपणला सुख देतात. कारण याच्यात एक छोटंच उदाहरण महाराज मी तुम्हाला सांगतो. एक रिटायर शिक्षक होते बरं का. एक रिटायर शिक्षक होते. ते रोज काय करायचे, आपलं पासबुक बघायचे, त्याच्यावर म्हणजे किती रक्कम आहे, काय आहे काय. मग मी त्यांना म्हटलं हे काय भानगड. ते म्हणलेत मला हे पासबुक बघितल्याशिवाय बरंच वाटत नाही. म्हणजे असलेल्या पैशाचा किती भरवसा आहे माणसांना बघा. स्वतःचा जो स्वरूप असलेल्याच त्यांना हे नाही आहे. किती म्हणजे त्यांना वाटतात की किती गोष्टी सत्य आहे. ते पैसा असलेला त्याच्यामधला सत्य वाटतो महाराज. म्हणजे बॅलन्स कुठं आहे कुणाला ठाऊक. नुसताच तो आकडा दिसतो, पण तो आकडा त्यांना सत्य आहे. तो जो आकडा आहे तो सत्य आहे. यातल्या सगळ्या वस्तू ज्या वाटतात ते सत्यच आहे तसे. म्हणजे सत्य समजण्यासाठी काय ज्ञान वेगळं आणायला लागेल काय सांगा महाराज. तो आकडा जर त्यांना सत्य वाटत असेल, कारण इतर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यांना सत्यता कुठून वेगळीकडनं आणली काय सांगा. नाही, ते आहे ती सत्यता त्यांच्यामध्ये घेऊन बसलेत ना ते. पण आपल्या सत्य स्वरूपाचं ज्ञान आहे का त्यांना? आपण कोण आहे आणि आपलं स्वरूप काय आहे आणि या स्वरूपातल्या गोष्टी त्यांना सांगून चालतील महाराज. मग आता ही इतकी जर अज्ञानाची गोष्ट जर असेल, एकाएक जाण्यामध्ये आहे, एकाएक जाण्यामध्ये नाही बरं का. हळूहळू ढाळे ढाळे इथुलेचे एके वेळे मार्गाचे नियमळे निश्चिंती ढाकी. आमचं झाले काय, सांडशील सांडशील नाही सांडलंच, पडशील पडशील नाही पडलाच. कितीही सांगू दे त्याच्यावर उपचार हे करावं जरी केला तरी संतांनी जरी इतक्या म्हणजे गोष्टी सांगितल्या असतील तरी तो इतक्या सजासजी साधकाला फार काठीण्य आहे बरं का महाराज. साधक होणे म्हणजे एवढी काही सोपी गोष्ट नाही बरं का. त्याला समोर दृश्याचा पसारा आहे, दृश्यातील गोष्टी आहेत, रूप रस गंध रूप या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आधीच ज्ञान करून घेतलेलं आहे. कधी तो लचकल्या दिटी म्हणजे तो कधी त्याच्यातून बाजूला होतोय हेही त्याला कळत नाहीये. माझ्यातनं कधी अज्ञान मला गडद झालं, कधी आलं आणि मी त्या अज्ञानामध्ये कधी गेलो आधीच तो. म्हणजे ही सुद्धा गोष्ट महाराज फार अवघड आहे बरं का. जरी
आम्ही सांगत असलो किंवा या गोष्टी जरी आपण अभ्यास करीत असलो, पण अभ्यासामध्येच सगळ्या गोष्टी झाल्या असं काय नाही होत नाही. त्यांची जी स्थिती आहे, मुक्त महापुरुषांची ज्या स्थिती आहेत, अखंडाकार जिची वृत्ती आहे ज्ञानाची, त्यांच्या गोष्टी वेळ खानोऱ्याचे घावे मावावे अनेक नागवे का पिसे, ते मला तर ते थोडंसं ठाणोऱ्याचे घावे मावावे अनेक. म्हणजे तिथली स्थितीच अशी असते की त्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टी अज्ञानामध्ये राहिलेल्याच नसतात. मग त्यांनी काय परिधान केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे, आधीच आमच्या सगळ्या गोष्टी असतात बरं का. किती त्याच्याबद्दल काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये. हाय तसं राहावा म्हणतात. किंवा आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी गेलो त्यावेळी तुम्हाला कशासाठी आलायसा, मुक्त व्हायचं असलं सा, ज्ञान घ्यायचं असलं सा तर आमच्यामध्ये राहा म्हणते महाराज. नाही तर कशाला उगाच बिनकामाचं माझाही वेळ जाणार, तुमचा बी वेळ जाणार. जर तुम्हाला साधक दशा जर करायची असेल तर काठिण्यता अशी एवढी आहे. तर महाराज आम्हाला सांगत होते की बापू महाराज ज्यावेळी म्हणजे त्या साधक आश्रमामध्ये होते त्यावेळी ते थोडंसं शिधा आणण्यासाठी जायचे. ती शिधा आणल्यानंतर ना गुरूंच्या ठिकाणी ठेवायची. गुरूंनी दिली तर ती घ्यायची बरं का, आणि ती तशी घ्यायची नाही आहे बरं का. ती घ्यायची आणि त्या इंद्रियामध्ये अशी बुडवायची ती सगळी, आणि मग खायचं. रस विषय राहील म्हणता सांग. आमचं धाबं किती झालं काय झालं त्याच्यातनं जर आपण जर त्याचं अवलोकन केलं, किती काठिण्यता आहे महाराज. आणि एवढ्या काठिण्य परिस्थितीत ज्ञान घ्यायचं बरं. अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊ द्यायची नाही, विषयापर्यंत जाऊ द्यायची नाही. विषयातून आपलं कधी त्याला माघारी घेण्याचा प्रयत्न करायचा. जाईल सुद्धा खालांबा जावे पाणी प्रमर्पुष्पान, जाईल सुद्धा स्वाभाविकता आहे. कारण सत्तेचा हा नैसर्गिक स्वभाव हाय. माऊलीनं सुद्धा त्याला मान्य केलेला आहे. जाणार नाही असे होत नाही. कारण अनंत जन्मीचे संस्कार असतात, काय असतात, आणि या अनंत जन्मीच्या संस्कारामध्ये आपण त्याच गोष्टी करत आलेलो असतो. आणि ते संस्कार दृढ असल्या कारणानं आणि दृढतेचं कळस असतं. कारण काय माहिती का महाराज, फार मोठा काय नाही, 14 हा गोष्टी पशूंच्या मध्ये ठीक आहे. म्हणजे तो काय फार मोठा तिथं काय पापुण्याचा संबंध येत नाही, काय नाही. पण ज्यावेळी मनुष्य देहामध्ये येतो आणि मनुष्य देहामध्ये ज्यावेळी विवेक बुद्धी त्याच्यामध्ये दिलेल्या बुद्धीचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे, त्याला कळायला पाहिजे काय आहे योग्य, काय अयोग्य, काय धर्म, काय अधर्म काय आहे, याचं थोडंसं तरी ज्ञान पाहिजे बरं का. तर सार्थकता, तरच सार्थकता. नाही तर मग आहे त्याच गोष्टी पुन्हा 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 तेच गोष्टी मिळणार आहेत. मिळायच्या नाहीत असं काय नाही आहे. तिथनं वरच्या सुद्धा गोष्टी सांगितल्यात. इथून पुढं स्वर्गात सुद्धा जशीला पुण्य जास्त मिळवलं चला जावा स्वर्गात, आणि पाप झालं जावा खाली म्हणतात तिकडं. काय असतील त्या गोष्टी बघा. मग आम्ही एकदा ते महाराज म्हणजे तुम्हाला सांगतो, वेळ आहे 5-10 मिनिटं, 5-7 मिनिटं एवढं थोडंसं एवढं सांगूया आपल्याला. हा विषय थोडासा आला म्हणून सांगतो. कारण ह्या गोष्टी शंकेच्या असतात बरं का. आम्हाला म्हणजे ते यमपुरीमधलं जे नचिकेतानं ज्यावेळी हा विषय आला होता थोडासा, नचिकेताला ज्यावेळी यमाला 3 मागण्या मागायला सांगितल्या त्यावेळी त्या नचिकेताला सांगितलं की यमपुरी कशी असते, काय असते ती दाखवत होता तो यम, की मी म्हणजे जीवाच्या कर्मानुरूप जसं जसं काय असेल आणि तो आल्यानंतर मग ते तप्त लोखंड वगैरे आहे, त्या तप्त लोखंडाला आम्ही त्याला काय करतो, बांधतो, मारतो वगैरे, ते असं सगळं त्या उपनिषदामध्ये आहे. त्या नचिकेतेची ती गोष्ट आहे. मग त्या नचिकेतेच्या गोष्टीमधलं आम्ही त्या ज्यावेळी ते चालू होत त्यानं महाराजांना म्हटलं खरोखरच अशी यमपुरी असती काय म्हटलं. तर ते म्हणले ते बघा म्हणले असती ह्याच्यापेक्षा आपण समोर बघा म्हणले. तुम्ही समोर काय बघायचं म्हणजे ते बघा म्हणले. ते एक गाडीवान होता, तो गाडीवान त्याने 2-3 टन ऊस तोडलेला होता आणि तो गाडीत भरून तो गाडी बाहेर काढत होता. आता गाडी बाहेर, त्याला गाडी निघत नव्हती. ह्या बैलाला एकदा मार, त्या बैलाला एकदा मार, दे दणका देणं काय हे चालू होतं. आता म्हणला त्या माणसाकडे बघा, तोच यम आहे म्हणला. काय वेगळा यम आणि तुम्ही बाहेर शोधूच नका म्हणले, ह्योच यम आहे म्हणला. जीव कुठेही गेलेला नाही, कुठल्याही ह्याच्यामध्ये
त्याला जसा मार बसतो तसाच तिकडचे सुद्धा या यातना वगैरे ह्या कर्मानुरूप ज्याच्या त्याच्यानुसार मिळत असतात म्हणले. आणि शोधायचं बाहेर काहीच नाहीये, शोधायचं तुम्हाला आतच आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आत शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेरचा जो संसार प्रपंच तुम्ही जे म्हणते हा ज्ञान वगैरे जे कार्य आहे या गोष्टी आहेत ह्या लवकर तुमच्या लक्षात येणार नाहीत बरं का. एक त्यांची महाराजांची अनेक तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज, की त्या जोगेवाडीवरती काही म्हशी मेल्या बरं का महाराज. कारण तिथं जळीत झालं आणि काही म्हशी गेल्या. आणि त्यावेळी आम्ही गेलो तिथं, म्हणजे महाराजांच्या घरी गेलो होतो. तर ते महाराज म्हणले वरती जरा जाऊन यायला पाहिजे. म्हणलं का, तर ते असे झालेत की तिथे एक गोठा होता आणि त्या गोट्यामध्ये काही म्हशी मेल्या. म्हटलं मेले असतील आता काय, आता आमच्या आहे ना आमच्या बुद्धीनं म्हणतो अरे मेल्या तर म्हणजे तुम्हाला काय, अरे त्या जीवाचं काय झालं असेल, त्या तिच्या असलेल्या आतल्या साक्षीचं काय झालं असेल म्हणजे सांग, त्यांना किती यातना झाल्या असेल. ही गोष्ट खरी आहे बरं का. जोपर्यंत समोरच्या जीवातला जीव, जीवातळी अंतरितो आपला जीव, समोरच्या मधला जीव जोपर्यंत आपणला ब्रह्मरूप स्वरूपाने दिसत नाही तोपर्यंत सुद्धा फार मोठा आपण ज्ञान घेतलं, काय घेतलं ही काय फारशी गोष्ट नाही आहे. शब्दानं परमार्थ सांगणारी बरेच गोष्टी आहेत. महाराज किती किती म्हणजे त्यांना वाटते की आमच्या प्रवचनाला एवढी माणसं झाली म्हणजे मी प्रवचनकार झालो, हे झालो. ज्यावेळी ज्ञानेश्वरी वाचतो आणि ह्या ज्यावेळी ओव्या समोर येतात त्यावेळी तिथं काय असं काय नाही. कारण हा सूक्ष्म परमार्थ आहे बरं का. बुद्धीच्या तर्काला पूर्णपणे टेकावं लागतं आणि आपण त्या बुद्धीच्या तर्कानं समजावं लागतं आणि आत्मसात सुद्धा करावं लागतं काय आहे ते. कारण असंच अज्ञान बाजूला होतं असं काय नाही. कारण जोपर्यंत ते अनुभवाला येत नाही, अनुभवातनं आपण शिकत नाही, हळूहळू आपण शिकत नाही तोपर्यंत त्या स्थितीला जात नाही. म्हणजे हे प्रयत्न आता प्रत्येक जण या प्रयत्न करतोच आहे पारमार्थिक दृष्टीनं. आता ज्याच्या त्याच्या साधन दृष्टी असं काय नाही आहे. साधनेनं जो तो पुढं जातच आहे. हळूहळू ढाळे तोही तिथंपर्यंत पोचणार आहे. पण स्वकष्टार्जित ही संपत्ती सर्वांना मिळावी आणि असंच ह्या पारमार्थिक क्षेत्र चालू राहावं. आणि हा सप्ताह आता ह्या ह्याच्यामध्ये 30 दिवस प्रवचनकार आहेत, 30 दिवस कीर्तनकार आहेत. सर्वांची उपस्थिती राहून या सेवेचा लाभ घ्यावा एवढीच बोलून बंद. लोंढली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका